नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो, 10 तारखेचं परिपत्रक आहे 10/2/2024चं। जसे की तुम्हाला इथं दिसत असेल 10/2/2024चं हे परिपत्रक आहे, ठीक आहे। आता ही परिपत्रक काळाची DVTला गरज का भासली, हा फार मोठा प्रश्न तुम्हाला इथे दिसणार आहे। आणि हा फार मोठा प्रश्न जो आहे DVTने याच्याकडे लक्ष दिलेलं आहे आणि ह्या प्रश्नाचे उत्तर तुमच्याकडे DVT स्वतः घेऊन आलेली आहे, ठीक आहे। तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो, परिपत्रक क्रमांक 177व्या नंबरचा आहे। आणि याच्यामध्ये जे परिपत्रक त्यांनी काढलेलं आहे त्याचं कारण काय हे आपण जाणणार आहोत, ठीक आहे। याच्यामध्ये तुम्ही वाचू शकता की कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अधिपत्याखालील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनांतर्गत राज्यातील विविध शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील शिल्प निर्देशकच्या 1457 पदे भरण्याकरिता प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात क्रमांक 1/2022च्या अनुषंगाने पदभरती प्रक्रिया संचालने स्तरावर सुरू आहे, ठीक आहे। म्हणजे जी भरती प्रक्रिया ते सुरू आहे। जसे की तुम्हाला माहीतच असेल, फार मोठ्या याच्यामध्ये ती भरती प्रक्रिया फास्ट प्रोसेसमध्ये सुरू झालेली होती कोर्टाच्या निकालानंतर। आजच्या 22 तारखेपर्यंत तुम्हाला, जसा तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला असेल, तुम्हाला माहीतच आहे काय आहे, ठीक आहे। तर याच्यामध्ये आता बघा, तुम्ही याच्यामध्ये दिलेलं आहे की सदर पदभरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक स्वरूपाची असून उमेदवाराची सामायिक परीक्षा CBT-1 व व्यावसायिक चाचणी परीक्षा CBT-2 ह्या शासनाने घोषित केलेल्या TCS या त्रयस्थ एजन्सीमार्फत पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आल्या आहेत, ठीक आहे। बरोबर आहे, TCS कंपनीने या परीक्षा कंडक्ट केलेल्या होत्या, ठीक आहे। तथापि संचालनालय स्तरावरून वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात आलेली परिपत्रके व मान्य न्यायालयामध्ये सादर केलेली माहिती यांची शहानिशा न करतात काही प्रसारमाध्यमे किंवा सोशल मीडिया चुकीची व दिशाभूल करणारी माहिती प्रसिद्ध करून उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण करून त्याची जाणीवपूर्वक दिशाभूल करीत असल्याची बाब संचालनालयाच्या निदर्शनास आलेली आहे। तरी अशा चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या माहितीवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनाकडून करण्यात येत आहे, ठीक आहे। पदभरती संदर्भात तुम्हाला कोणतीही तक्रार किंवा शंका असल्यास उमेदवारांना त्यांचे वैयक्तिक निवेदन जे असणार आहे ते jtdir3@dvat.government.in या ईमेलवर सादर करायचं आहे, ठीक आहे। आता हे परिपत्रक करण्याचे कारण असेच आहे मित्रांनो की भरपूर काही विद्यार्थी आहेत त्यांचे असे मान्य आहे की TCS कंपनीने जी पदभरती आहे किंवा CBT-1 किंवा CBT-2 आहे ती व्यवस्थितरित्या पार पाडलेली नाही किंवा त्याच्यात घोटाळा करण्यात आला असा ज्या विद्यार्थ्यांना वाटत असेल तर त्यांनी कुणावर विश्वास न ठेवता तुम्ही डायरेक्ट जो मेल आहे तो DVTला करू शकता। त्यांनी मेल तुम्हाला इथे ID दिलेली आहे, मेल ID। त्या मेल IDवर तुम्हाला काही शंका असेल किंवा तक्रार असेल किंवा तुमचा काही प्रश्न असेल ज्याच्या संदर्भात तुम्हाला DVTला विचारायचं असेल तर तुम्ही JTDR हे तर तुम्ही बघू शकता, या मेल IDवर तुम्हाला मेल करून घ्यायचा आहे पर्सनली, ठीक आहे। jtdir3@dvat.government.in, ठीक आहे। म्हणजे तुम्हाला कोणाच्याही किंवा कसल्याही लोकांच्या भानगडीत न पडता किंवा ते तुमची दिशाभूल करत असेल त्यांच्या भानगडीत न पडता तुम्हाला जर करेक्ट माहिती हवी असेल कशाच्या बाबतीत तर तुम्ही DVTला मेल करू शकता, ठीक आहे। भरपूर लोकांचे असे कमेंट पण येत होते व्हिडिओला की या परीक्षेमध्ये घोळ झालेला आहे। जर तुम्हाला असे वाटत असेल तर तुम्ही DVTला मेल करून विचारा, ठीक आहे। बाकी काही नवीन अपडेट असेल तर मी तुमच्यासमोर घेतील, ठीक आहे। आजची अपडेट हीच आहे की DVTने हे जे परिपत्रक काढले आहे 177 क्रमांकाचे ते या संदर्भात काढलेलं आहे की काही जे लोक दिशाभूल करत असेल त्यांच्यापासून सावध राहा, ठीक आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।